ज्यावेळेस हे ऑफिस उघडतो त्यावेळेस लोकांकडून ते 2,000 रुपये एका प्रति मागं कमिशन ठरलेलं आहे. पण त्याला विचारलं तुझ्याकडून कसं काय, या तुझ्या डिक्कीमध्ये इंजिनियरचे शिक्के कसं काय आले, तो म्हणतो मला एका सेतू कार्यालयात दिले. चांगल्या चांगल्या गाड्यामध्ये येतात, चांगल्या चांगल्या घराची लोक आहेत, त्या लोकांचे इथं कामगार सुविधा केंद्रामध्ये फॉर्म भरले जात आहे. श्रीरामपूर येथील बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर कामगार आयुक्तांच्या पथकाने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान एका कर्मचाऱ्याच्या वाहनातून डुप्लिकेट इंजिनियरचे शिक्के तसेच काही संशयास्पद कागदपत्रे आणि फॉर्म जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात पात्र बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ न देता अपात्र व्यक्तींना लाभ मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात काही कर्मचारी, ठेकेदार, अभियंते तसेच सायबर कॅफे चालक यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक पारसमाठा यांनी या कारवाईचे स्वागत करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर शहरामध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या तर्फे आम्ही कामगार आयुक्तांना 4 महिन्यापूर्वी एक निवेदन दिलं होतं. श्रीरामपूर सुविधा केंद्र इथे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. WFC कंपनीमधले जे कर्मचारी इथं काम करत आहे, जे सरकारने, महाराष्ट्र शासनाने जे कामगारांचे जे हक्क आहे, जे अधिकार आहे, जे खरे कामगार आहे, ते कामगार वंचित राहू नये. त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुदान भेटला पाहिजे. ते न भेटता इथं बोगस भरती चालू आहे. चांगल्या चांगल्या गाड्यामध्ये येतात, चांगल्या चांगल्या घराची लोक आहेत, त्या लोकांचे इथं कामगार सुविधा केंद्रामध्ये फॉर्म भरले जात आहे. याच्यामुळं जे खरे कामगार आहेत, जे कष्ट करतात, जे रात्रंदिवस कष्ट करतायत, ते या गोष्टीतून वंचित राहत आहेत. आणि या सर्व होणाऱ्या कारनामामध्ये आपण पाहिलं असेल का, आम्ही जी दिली तक्रारीत आज कामगार आयुक्ताकडून त्यांची आज पथक आल्यामुळं या पथकाने ऑन द स्पॉट त्या कामगार जे आतमध्ये जे स्टाफ होते, ज्या WFC कंपनीमध्ये जे लोक काम करत होते, त्या अधिकारीकडून त्यांनी डायरेक्ट इंजिनियरचे शिक्के घेतले त्या रेडमध्ये. त्या माणसाकडे इंजिनियरचे शिक्के यायचा काय संबंध आला? त्या माणसाने इंजिनियरचे शिक्के त्याच्या गाडीच्या डिक्कीत असताना त्या डिक्कीमध्ये कमीत कमी 100 ते 150 फॉर्म होते, जे ते दुपारून गर्दी कमी झाल्यावरती हे लोक भरतात. ज्यावेळेस हे ऑफिस उघडतो त्यावेळेस लोकांकडून ते 2,000 रुपये एका प्रति मागं कमिशन ठरलेलं आहे. पण त्याला विचारलं तुझ्याकडून कसं काय, या तुझ्या डिक्कीमध्ये इंजिनियरचे शिक्के कसं काय आले, तो म्हणतो मला एका सेतू कार्यालयात दिले. तर आज खूप मोठ्या प्रमाणात श्रीरामपूरमध्ये खूप मोठी आज कारवाई झालेली आहे WFC कंपनीची. आणि त्या कंपनीमध्ये आमची विनंती आहे का या कामगारांना निलंबित करून कायमस्वरूपी कुठं काम मिळालं नाही पाहिजे या काम करणाऱ्या माणसांना, आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण की घडली आहे त्या घटनेचा मी निषेध करतो. आज युवा स्वाभिमान पक्षाच्या तर्फे जे काही आज आम्ही एवढा पाठपुरावा केला, आम्हाला त्याला यश आलेलं आहे. फक्त आमची विनंती आहे का लवकरात लवकर संबंधित अधिकारी आणि ज्याच्या अगोदर हे जे लोक पहिले अधिकारी होते यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.